नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। माझं नाव आहे अक्षय आणि तुम्ही पाहताय MH05 अक्षय। या साइडला जर बघणार तुम्ही तर आपली 7 माळ्याची बिल्डिंग असणार आहे, तुम्ही पाहू शकता। आता या बिल्डिंगच्या बाजूला जो रस्ता आहे तो मी व्यवस्थित तुम्हाला समजू शकतो। आता हा स्ट्रेट इकडे रस्ता गेलात ना मित्रांनो, इथून तुम्हाला 5 मिनिटाच्या ड्रायव्हिंग डिस्टन्सला बदलापूर ईस्टचं स्टेशन असणार आहे। तुमच्या मागून सुद्धा अजून एक रस्ता तुम्हाला पाहायला मिळेल, सो इकडून सुद्धा तुम्ही जाऊ शकता। कनेक्टिव्हिटी खूप चांगली आहे मित्रांनो आणि बिल्डिंगला पण जास्त एज झालेलं नाहीये। महारेरा रजिस्टर बिल्डिंग असणार आहे। फ्लॅटची किंमत किती असणार आहे? 22.5 लाखाच्या ऑल इन्क्लुसिव्ह पॅकेज मध्ये हा एवढा मोठा फ्लॅट मी तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड करून देणार आहे। खूप माहितीशीर व्हिडिओ होणार आहे, त्याच्यामुळे मित्रांनो व्हिडिओला कुठे स्किप करू नका। अजूनपर्यंत व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि चॅनलला बाकी सबस्क्राइब करायला विसरू नका। आता कॉम्प्लेक्स मध्ये एंट्री करूयात, त्यानंतर मी तुम्हाला पुढील एक गोष्टी सगळ्या आतमध्ये जाऊन समजून सांगणार आहे। मित्रांनो आता कॉम्प्लेक्स मध्ये एंट्री आपण या ठिकाणी केलेली आहे। आता तुम्ही पुन्हा एकदा तुमच्या बॅकग्राऊंडला बघा मित्रांनो, किती ग्रँड एंट्री तुम्हाला इथे पाहायला मिळेल। सुरुवातीला मी दाखवलंच होतं तुम्हाला, इकडे ग्रँड एंट्री पाहायला मिळेल आणि कॉम्प्लेक्स मध्ये एंट्री केली तर इकडे राईट साइडला वॉचमन काका सुद्धा तुम्हाला दिसतील। आणि कॉम्प्लेक्स जर पाहायला गेलात ना, एकदम नीट आणि क्लीन तुम्हाला पाहायला मिळेल। या कॉम्प्लेक्स मध्ये टोटल तुम्हाला 14 विंग पाहायला मिळणार आहेत। खूप मॉडर्न अम्युनिटीज सुद्धा पाहायला मिळणार आहेत। स्विमिंग पूल नसणार आहे मित्रांनो। किंमत किती? फक्त 22.5 लाख। 22.5 लाखाच्या ऑल इन्क्लुसिव्ह पॅकेज मध्ये या 1 BHK फ्लॅटला तुम्ही खरेदी करू शकणार आहात। 30 सेकंदामध्ये तुम्हाला अजून थोडी माहिती देतो, त्याच्यानंतर ऍक्च्युअल फ्लॅट कसे पाहण्यासाठी लगेच आपण फ्लॅट मध्ये जाऊया। मित्रांनो या फ्लॅटला जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर आता सुरुवातीलाच सांगतो, फक्त 1 लाख रुपये जरी असतील तुमच्याकडे तरी सुद्धा या फ्लॅटला तुम्ही खरेदी करू शकता। फक्त तुम्ही जर सॅलरीड पर्सन असाल तर तुम्हाला 30,000 रुपये तरी सॅलरी असायला पाहिजे। फायनली मित्रांनो आता बिल्डिंग मध्ये तुम्हाला ऍक्च्युअल घेऊन आलेलं आहे। या ठिकाणी तुम्ही जर एलिव्हेशन पाहायला गेला तर खाली ग्राउंडला जर पाहायला गेला तर तुम्हाला इथे पार्किंगची व्यवस्था आहे आणि 7 माळ्याची बिल्डिंग आहे। हा जो फ्लॅट घेऊन आलेला तो पहिल्या माळ्यावरती तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे। या मित्रांनो आता बिल्डिंग मध्ये आपण एंट्री करूयात आणि ऍक्च्युअल फ्लॅट कसं आहे पाहण्यासाठी लगेच पुढे जाऊया। आता ऍक्च्युअल फ्लॅट पाहण्यासाठी मित्रांनो तुम्हाला पहिल्या माळ्यावरती मी घेऊन आलेलो आहे। आता रूमच्याच बाजूला इथे तुम्हाला आपली लिफ्ट पाहायला मिळेल आणि पुढे अजून एक लिफ्ट तुम्हाला इकडे पाहायला मिळणार आहे। पुढेच आहे ती लिफ्ट आणि आपल्या रूमच्या बाजूला इकडे तुम्हाला 2 रूम अजून पाहायला मिळतील। इकडे आपले स्टेअरकेस आहेत आणि या रूमच्या बाजूला सुद्धा एक रूम आहे। लगेच फ्लॅट मध्ये एंट्री करतोय मित्रांनो। आता फ्लॅट मध्ये एंट्री केल्यानंतर नेहमीप्रमाणे तुम्हाला एक सुंदर असा लिव्हिंग रूम इकडे पाहायला मिळेल। या लिव्हिंग रूम मध्ये पाहायला गेलात ना तुम्ही तर तुम्हाला इथे 2 फुटाची बाल्कनी पण पाहायला मिळेल। बाकी तुम्हाला ग्रिल वगैरे आपण सगळं काही लावून दिलेलं आहे। आता समोरच जर पाहायला गेलात तर तिकडे तुम्हाला रेल्वेचा ट्रॅक पण पाहायला मिळेल। कनेक्टिव्हिटी खूप चांगली आहे खरं तर इथे सांगायला गेलात तर। 22.5 लाखाच्या ऑल इन्क्लुसिव्ह पॅकेज मध्ये खूप चांगली डील आहे तुमच्यासाठी। या एंडिंगने तुम्ही जर लिव्हिंग रूम पाहायला गेलात ना तर लिव्हिंग रूमची साईज सुद्धा खूप चांगली आहे। फ्लक्च्युएशन होईल त्यामुळे मित्रांनो लाईट्स वगैरे मी बंद केलेले आहेत। बाकी उजेड भरपूर आहे रूम मध्ये, तसं पाहायला गेलात तिकडे वॉलपेपर लावलेला आहे। वरच्या बाजूला पाहणार तर फॉल सिलिंग केलेली आहे, लाईट्स लावलेले आहेत, मध्ये सुंदर असं झुमर सुद्धा लावून दिलेलं आहे, 2 पंखे पण लावलेले आहेत। सेमी फर्निश फ्लॅट तुम्ही नक्कीच याला म्हणू शकता। तर हा आपला लिव्हिंग रूम आहे, याची साईज डिस्प्लेवर येतच असेल। आता किचन आणि बाथरूमच्या मध्ये तुम्ही इथे जर पाहायला गेलात ना तर तुम्हाला एक चांगला पॅसेज एरिया पाहायला मिळतो। कंजेस्टेड नक्कीच वाटणार नाही मित्रांनो तुम्हाला। बाथरूम मध्ये जाऊयात त्याच्या आधी जर पाहायला गेलात तिकडे तुम्हाला बेसिंगची प्लेसमेंट आहे, लाईट्स वगैरे आपण लावलेले आहेत। बाकी कलर वगैरे सगळं काय रूम मध्ये झालेलं आहे। बेसिकली रिसेल फ्लॅट आहे आणि हा आहे बाथरूम। पण हा जो फ्लॅट आहे याचा यूज नाही झाला मित्रांनो, याचे जे ओनर आहेत ते इकडे कधी राहायला आलेले नाही आहेत। हा आपला किचन। किचन मध्ये सुद्धा तुम्ही पाहणार ना इकडे तर तुम्हाला 2 फुटाची बाल्कनी, त्यानंतर ग्रिल वगैरे आपण लावून दिलेले आहेत इथे तुम्हाला। मित्रांनो तुम्हाला आपल्या चॅनलवरील व्हिडिओ जर आवडत असतील तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण बजेट फ्रेंडली प्राइस मध्ये फ्लॅट्स मी नक्कीच घेऊन येत असतो तुमच्यासाठी। एकच प्लॅटफॉर्म आहे इथे, पिण्याचं पाणी आणि बोरिंगच्या पाण्याचं कनेक्शन घेतलेलं आहे। इकडे तुम्हाला किचन ट्रॉलीज पाहायला मिळतील, नवीन लावलेले आहेत मित्रांनो आपण। आणि इकडे तुम्हाला इंडियन टॉयलेट पाहायला मिळेल। ओपन करून काय दाखवत नाही मी तुम्हाला, कारण तुमचा टाइम खूप महत्वाचा आहे। लगेच आपण पुढे जाऊयात। सो आहे आपला या फ्लॅटचा बेडरूम। इकडे तुमचा बेड आणि वॉर्डरोब आरामात बसणार आहे। तिकडे आपला लिव्हिंग रूम आहे। इथे जर पाहायला गेलात तर इथे सुद्धा 2 फुटाची बाल्कनी तुम्हाला पाहायला मिळेल। हे पहा, प्रॉपर पूर्व पश्चिम दिशेला फ्लॅट आहे मित्रांनो। दिशा वगैरे तुम्ही जर काही बघत असाल तर काही टेन्शन नाही मित्रांनो, पूर्व पश्चिम दिशेला फ्लॅट आहे, त्याच्यामुळे घरामध्ये पाहणार तर उजेड खूप चांगला आहे। या बेडरूमची साईज जर पाहायला गेलात तर 12 बाय 10 याची साईज आहे। पुन्हा एकदा आपण लगेच लिव्हिंग रूम कडे जाऊयात।
आता मित्रांनो या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी तुम्हाला होम लोन वगैरे किती घ्यावं लागेल याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देतो। मग मित्रांनो कसा वाटला तुम्हाला फ्लॅट? आय होप मित्रांनो नेहमीप्रमाणे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। आता विशेष म्हणजे हा जो फ्लॅट आहे मित्रांनो, या फ्लॅटचा रील व्हिडिओ मी आधीच अपलोड केला होता इंस्टाग्राम आणि युट्यूबला, त्यामुळे तिकडे खूप क्वेरीज आहेत। सॅटर्डे संडेला असे फ्लॅट्स राहत नाही मित्रांनो। तुम्हाला जर खरेदी करायचं असेल तर लवकरात लवकर या। आता थोडी होम लोन बद्दल आणि डाऊन पेमेंट त्याच्याबद्दल माहिती देतो, त्याच्यानंतर व्हिडिओ आपण एंड करूया। मित्रांनो या 1 BHK फ्लॅटला खरेदी करायचं असेल तर पुन्हा एकदा सांगतो, याची ऑल इन्क्लुसिव्ह प्राइस असणार आहे 22.5 लाख रुपये। या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी किमान मित्रांनो तुमच्याकडे 1 ते 1.5 लाख रुपये असायला पाहिजे। जर तुम्हाला सॅलरी 30 ते 32 हजार रुपये असेल तर, बाकी डाऊन पेमेंट जास्त असेल, मग तुम्हाला सॅलरी 20,000 जरी असेल तरी सुद्धा या फ्लॅटला तुम्ही खरेदी करू शकता। आता सांगूनच देतो मित्रांनो, 20,000 सॅलरी असेल तर तुमच्याकडे 7 ते 8 लाख रुपये असायला पाहिजेत, आणि जर 30,000 रुपये सॅलरी असेल तर तुमच्याकडे 1-1.5 लाख रुपये असतील तरी सुद्धा या फ्लॅटला तुम्ही खरेदी करू शकता। मित्रांनो आपल्या चॅनलवरील व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर लगेच या व्हिडिओला लाईक करा, आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा। आज आपण आलेलो होतो बदलापूर ईस्ट खरबई या एरियामध्ये। चला मग मित्रांनो आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो। आता व्हिडिओ तसंच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये।